एकदा दोनदाच दिला आणि साडेकोट दोनदा अरे मी डोंबिवलीतून विचार करून तुम्हाला 4 कोट आणले. गुड मॉर्निंग. आज वटपौर्णिमा आहे. माझा काही ॲक्च्युअल काम नाही आहे कारण मला पुरणपोळी बनवता येत नाही, फक्त खाता येते. आणि या आमच्या घरातल्या 2 बायका बनवतात. बायका नाही सॉरी आम्ही बायका मला बायका माहितीच करते. बाई बोलते आणि पुरण आईने आणि पप्पांनी बनवलं. सकाळी सुटली कधीपासून चालू मिक्सर लावते काहीतरी करते. फोडण्यांचे अरोमा येत आहेत मस्त आणि असे छान पुरणपोळीचा सुगंध त्याने आम्ही उठलोय. उपवास कोणी केलाय? कोणाचाच नाहीये अजून तरी सगळ्यांचा सगळ्यांचा उपवास झालेला आहे कारण आमची एक सवय आहे. आई पुरणपोळी करायला बसली की आम्ही असे लाईन लावून बसतो की देवाला द्यायच्या आधी पहिले आम्ही खाणार. So पहिले आम्ही खाणार. काढून ठेवा आणि मग आम्ही So मी इथे साईडला बसले सो दॅट मी चोरून चोरून ऍटलीस्ट पुरण तरी खाऊ शकेन. म्हणजे इथे फ्रीज, इथे मी, इथे पुरण आणि आई फ्रीजच्या मागे आणि आज देवींना चढवायचं पुरण. नाही तुझा काय रोलच नाही तुझा काय रोलच नाहीये. चोर आई ओरड आणि पुरण खाल्लंय. 7व्यांदा खाल्लं का मी. मग आता उरलेलं समज खाऊन टाक. तर पुरणपोळ्या आणि सगळं जेवण करून झालेलं आहे. आता आम्ही नटापटा करायला बसणार आहोत आणि आमचा नटापटा करणार आहे सुप्रिया मॅडम. स्टे ट्यून. मग काय नाही, मग मी सर्च केलं मेकअप आर्टिस्ट आणि माझ्या डोक्यात पण नव्हतं की मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे असं. म्हटलं चल टाइमपाससाठी काहीतरी करूया. माझी आई आणि माझी दीदी किती साध्या आहेत बघा बिचाऱ्या. फक्त एक पॉन्ड्स पावडर. सेफ्टी पिन्स होत्या ना ह्याच्यामध्ये. ओय गॉश, ओय गॉड. थँक्स यार, मी शिकवलाय. थांबा 1 मिनिट. पलट पलट. खरं लग्नासाठी नटली. मला मला पण बघायचंय स्वतःला यार. तुझा ड्रेस कुठे लग्नाचा? सुप्रिया मी आता बघू का स्वतःला प्लीज. मस्त मस्त सुंदर सुंदर. अगो हे मला सूट करतंय असं. हो मी म्हटली होती पण सुप्रिया मला आता असं वाटतंय मागे जाऊन तू खरंच माझ्या लग्नात का नाही माझा मेकअप केला. कशी दिसते बायको? क्रेडिट गोज टू हर. मेकअप तिने केलाय. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? तुला नाही करायचं? छान केलं. नाही मी थकली आता, मी नाही करणार. दिस इज समथिंग वाव. मला असं स्वतःलाच खूप छान वाटतंय. आवडलं तुला? थँक्यू. मीच शिकवलंय तिला. ठीक आहे, इट्स ओके. माझ्या लग्नाच्या आई मध्ये होतं ना आधी हॉटेल आलं सगळं. कशी दिसते? 2022 मध्ये गेली का नाही लगेच? आई कशी दिसते? मंडपात गेली ना लगेच. त्याला पण तयार राहायला सांग. तो होतं त्या एवढी नटली आणि नवरा एवढा भारी. नवरा बोला मी तर कंगाल झालो बाई लग्नातच. कशी दिसते आई? वा वा. काय? मुहूर्ताची वेळ चालली आहे, लवकर बोलवल्या मुलाला. नवरी रेडी आहे. मुला मामाडी अरे वा. अरे वा, अरे वा, काय केलं तुझं? अरे वा. हॉल मध्ये सगळे चड्डीवर आणि मजेवर काय दिसतोय. हॉलमध्ये पसारा पण आहे. लवकरात लवकर या मी. पप्पा मंगळसूत्र का नाही घातलं? पप्पा पण अजून तुझे तयार कसे नाहीत पप्पा? कशी लग्नामध्ये. दिसते? आई तयार आहे. Just looking like a wow. Just looking like a wow. ती पण व्हिडिओ देते. दीदी आणलं मी पाणी. पातळ
चांगला केलाय ना मी मेकअप दीदी? दीदी आता आता कर तू चालू आता सुप्रिया चालू कर सुप्रिया खूप सुंदर सुंदर मेकअप करते पप्पी पप्पी. मी पण थँक्यू तर आम्ही आता शूट केलंय आणि त्या शूट करून छानपैकी भिजलो आहोत. माझी नऊवारी पद्धतशीर माझी पैठणीची चप्पल सगळं भिजलंय आणि तर आता शूट वगैरे केलंय. छान ऑर्नामेंट्स, साडी, केस भिजलेत पण मेकअप हा इकडचा तिकडे झालेला नाही. भारी वाटतं एकदम. बघ हे बघ हाताला पण लागत नाहीये रादर मेकअप. फुल ट्रान्सफर प्रूफ वॉटर प्रूफ मेकअप आहे आणि इतकं भारी शूट झालेलं आहे की मी एकदम हवेत आहे मी आता सध्या. आणि मला हे अजिबात चेंज करावं असं वाटत नाहीये. पण आता आम्हाला मेणवणीला जायचंय कारण आम्हाला मज्जा करायची. आता हे सगळं झालंय आता आम्ही पहिली मज्जा करणार आहोत. सो दिस इज अन आर्ट अँड दिस इज अन आर्टिस्ट. काय म्हणताय मेकअप खरंच सुंदर आहे. एवढा पावसाचं पाणी पडत ना? केस वगैरे पण भिजलेत माझे. हो नाही सगळं निघून जातं ते ऍक्च्युली. आणि काहीच बाहेर आले होते. मला ना इतकं पाणी असं इथे साचलं होतं ना, असं पाणी असं घसरत होतं खाली पण अजिबात काही झालं नाही. असं आहे काहीच नाही. आता आमचं एक मेन रिच्युअल राहिलेलं आहे कारण आई एकटं गावी होती. नंतर जेव्हा आई मुंबईला आली तेव्हा मी फ्लाईट्सला होते. आमचं काय राहिलं माहिती? काय राहिलं आई सांग तू सांग बरं. काय राहिलंय आई? तू सांग. मी नसल्यावरती काय केलंस तू? अधिक महिन्यात अधिक महिन्याची ओटी भरायची राहिली आहे. माझ्या नवऱ्याला अधिक महिन्याचं जे काही आहे ते सगळं केलं. मी राहिली आहे. या वर्षी माझ्या ए, वहिनी थांबा. अधिक महिन्याची ओटी भरली. वर्षाने भरली? मग ते पण नांदेला भक्ती शिराळे तिथे पण भरली आणि घरी पण भरली. तू मला भेटलीच नाहीये साई. आता लावा मोठं हळदी कुंकू चालेल. हो आता लावा. अंबाबाई करा आता चालेल. आता मला पण चालेल. मला आवडतं हळदी कुंकू लावलेलं. इकडे असेल का? ठीक आहे. आता हे की नाही अधिक महिन्याची जोडली आणि आई सतत मला टोचत असते. रोज घालत जा रोज घालत जा. रोज मी कसं घालणार यार आई? दुटीला जाताना पण घालायचं असतं. अगं आई फ्रीजमुळे ते नाही होणार. हे टोचलं नाही जाणार. चपटय अगं टोचतं. नाही टोचलं जाणार. झालं पाय घालते बाई. काढून द्या पहिली ओटी नंतर थंड सोपा ती बघ. अरे बावटा हात धुवून आलो परत. आता चालेल मला पप्प्या दिलेला. हो हो भरपूर. सो मी जोडवी घातली पैंजण आणि जोडवी घातलेली आहे आणि मी मेहंदी पण काढलेली आहे. इथे मेहंदी होती ती घरातनं निघताना होती. तिथे पोचल्यावरती निघाली आणि ही पण निघाली. हे भारी आहे. मला जाम आवडलेलं आहे जे काय प्रकार मला कळलंय मेहंदी स्टिकरचा. ज्यांना पण मेहंदी काढायला अलाउड नसेल ना त्यांना टेम्पररी मेहंदीचा एक खूप छान सोल्युशन मिळालेलं आहे. आत्ताशी आम्ही जेवलो. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि एक करून आम्ही जेवलो आहे आणि आम्हाला जायचं होतं मेणवली घाटावर. नाना फडणवीसांचा वाडा आहे तिथे. तर आम्ही तिथे जाणार होतो पण परदेशातच चालली आहे. तुम्हाला असं ट्रीट करते ना. हा हे असे झोपलेत. हे आता जायचं होतं फिरायला तर हे झोपलेत. म्हणे आम्ही दमलोय. जमलंच आहे आम्ही. बास ना माहिती. तिला काय एवढं खेळतेस? का तुझी कसं होती? ती तुझ्यासोबत घरात राहते तरी तुला ती पाहिजे. आता चालली ना. अच्छा ओके. असं लाड करते. कशाला एवढे लाड झाले करायचे? आता 4-5 दिवस राहिली. काय जळके तू पण ये आणि झोप आमच्या येताना इथे. वडापाव घेऊन ये. ती बोलते तू झोपू नको तू जा आणि येताना वडापाव घेऊन आहे का? कायच बोलू आता. नको आम्ही येऊ खायला. तिथे जाऊन खायला मजा
मी येणारच नाही, तुम्ही या चालत, आम्ही चाललो गाडी घेऊन. स्कूटी आणि ट्रिपची आम्ही गाडी घेऊन चालू. तर आम्ही चाललो आहोत मैनावलीला. ये सोनू, माझी सोनू झापी. बाबू चालला फिरायला, बाबू चालला फिरायला. सो आम्ही आलेलो आहोत लोकेशनवर. सो आता आम्ही आलो आहोत नाना फडणवीसांच्या वाड्याच्या इथे. इथून एंट्री आहे अशी आणि इथे गाडी पार्किंगसाठी वगैरे आहे. आणि हे झाड आहे ते तुम्ही नक्कीच बघितलेलं असणार आहे. ह्या झाडाजवळ स्वदेश जो आपण मूवी बघितला आहे, पिक्चर बघितला शाहरुख खानचा, तिथे जे गाव वगैरे ते चर्चा होते आणि सगळ्यात तो जो सीन आहे तो इथे शूट झालेला आहे. आणि ह्या झाडाचं जे खोड आहे ते हत्तीच्या पायासारखं दिसतं बघा. हत्तीच्या पायासारखं दिसतं खोड. चला पुढे जाऊया. काय सुंदर वाटतंय. थोडासा पाऊस पडलाय पण इतकी छान ग्रीनरी आणि इतकं छान वातावरण वाटतंय ना. हा इथून वाडा आहे पण सध्या बंद झाला. तो 5 काहीतरी टाईम आहे याचा. आम्ही खूप वेळा जाऊन आलो त्यामुळे लेट्स नॉट गो देअर. आता आपण चाललो आहे घाटावर. छावा इथे शूट केलं आहे. संभाजी महाराजांना पकडतात लास्ट शॉट. हां इथे बरेच मूवी शूट झालेले आहेत, बरेच. म्हणजे हे खास लोकेशन शूटिंगसाठी वापरण्यात येतं आजकाल. आणि म्हणजे मागच्या बऱ्याच वर्षांपासून. हे काय, हे झाड दबंग सिंघम, हुप्पा हैया, त्यानंतर गंगाजल वाईट झालेला आहे शूट. तुम्हाला लोकेशन बघताच कळेल नक्कीच. मी दाखवत आहे. सो हा पसरणी घाट आहे. हा पसरलेला घाट आहे. आणि वरती ऑफकोर्स पाचगणी आणि मग महाबळेश्वर. काय सुंदर वाटतंय. वरती तर अजून भारी वाटेल. हां तर परत आपण येऊया मेणवलीला. हे मेणवलीचा घाट आणि हे लोकेशन तुम्हाला नक्कीच आठवेल. ज्या मूवीजची मी आत्ता नावं घेतली ते सगळे इथे शूट झालेत. बेबी इज हॅपी. व्हेरी गुड बॉय. हा वाडा ॲक्च्युली नाना फडणवीसांचा वाडा आहे. आणि तिथे ती घंटा आहे ती त्यांनी आणली होती वसईच्या तहात. ती तिथे घंटा आहे. आपण तिथे जाऊया. सो इथे वर हे धोम डॅमचं पाणी आहे. जिथे आपण काल गेलो होतो त्या धोम डॅमचं पाणी आहे सगळं. आणि मग म्हणजेच कृष्णा नदी. आणि मग नंतर ती वाहत वाहत पुढे जाते. इथे ना शूटिंगसाठी वगैरे आता पैसे चार्ज केले जातात. पण इतकं सुंदर आहे. पण इथे खूप जास्त घाण आहे. हे सगळं हे काय, हे इकडे सगळा उकिरडा करून ठेवला आहे त्यांनी. आणि ऑफकोर्स हा कचरा, मग हे सगळं सांडपाणी जातं नदीत. इथे पण शूटिंग होतं. हे अख्खं शूटिंग स्पॉट आहे. हे आता खूप जास्त घाण करून ठेवली आहे. त्यांनी मेंटेन केलं पाहिजे. समोरच पांडवगड.
काय वाटतंय बघ, किती सुंदर वाटतंय बघ ना. सो आम्ही आता चाललोय घरी. वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:15. भेटूया घरी. हे दिवस आहेत, हे लहानपणीचे दिवस आहेत. हे संडे मंडे खेळतायत का? सोमवार मंगळवार हे आपण खेळायचो लहानपणी ना. मी स्वतःचा भूत घेऊन आले सोबत. हे लागला गाणं. हॅपी बर्थडे अरे यार नगर है ना ठिकाना, मुझे जाना है, बस चलते जाना. आशियाना मुसाफिर हूँ यारो, मगर है ना ठिकाना पे जाना. साले हल्ला पांडे कारण पाहिजे तुला माहितच नाही आयुष्यात. हॅपी बर्थडे. सगळे झंगाटे आहेत, सगळे झंगाटे आहेत. गांजा मारून गांजा. कुकूचा पण घे का बर्थडे विश. हॅपी द्यायला पण कुकी. तो बघ सलामी देतो शेफ्टीवर सलामी. ह्याला होता शेफ्टीवर सलामी. बघ सलामी बघ कशी. हे कुठे अडकला. आणि अशा प्रकारे माझ्याशिवाय हिचं काही चालत नाही आयुष्यात. केक का? रात्रीचे 12 फुल बाजार तुझी कुकीला पकड रे. सायलेंट माझा गुडघा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे जीना नहीं तेरे बिन तेरे बिन. इंटरप्ट करू नका. बोलले कलाना तो कलाना नादोगे. चला बोला दोघे जण. अरे